आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत, जिचं नाव आहे स्वप्न. खूप जोराचा पाऊस पडत होता. मिनी खिडकीतून पावसाकडे पाहत होती. तिला पाऊस फार आवडत असे. थोड्या वेळाने पाऊस थांबला. मिनी आणि तिची लहान बहीण राणी पळत पळत बाहेर गेल्या. छपरावरून पाण्याचे थेंब गळत होते. दोघी आपले हात पसरून ते थेंब पकडायला लागल्या. रस्त्यावरच्या लहान लहान खड्ड्यात पावसाचं पाणी जमलं होतं. दोन्ही बहिणी त्यात उड्या मारत खेळू लागल्या. तेवढ्यात आकाशात सुंदर इंद्रधनुष्य दिसायला लागला. तांबडा, निळा, पिवळा, हिरवा, जांभळा असे किती रंग होते त्यात. मिनी आश्चर्यानं पाहतच राहिली. इंद्रधनुष्य तिला एखाद्या पुलासारखंच वाटलं. तिच्या मनात विचार आला, हा पूल कुठे बरं जात असेल? ती त्या स्वप्नातच हरवून गेली. हळूहळू ती त्या पुलावरून चालायला लागली. चालत चालत ती आकाशातून चक्कर मारून आली. ताई, आई बोलवतंय, असा राणीचा आवाज ऐकल्यावरच ती जमिनीवर उतरली. दुसऱ्या दिवशी मिनी आणि राणी शाळेतून परत येत होत्या. तेव्हा आकाशात उडणारा एक बगळा मिनीला दिसला. क्षणभर मिनीनं डोळे मिटले. स्वप्नातच ती पण आकाशात उडू लागली. खूप जंगल, डोंगर, नद्या आणि शहरावरून ती फेरफटका मारून आली. तिला खूप मजेच्या आणि आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळाल्या. तिच्या गावात अनेक वर्षापूर्वीच्या खूप दगडी मूर्ती होत्या. जुन्या इमारती आणि देवळंसुद्धा होती. मिनी त्यांच्याकडे एकटक लावून पाहत बसली. की स्वप्नात हरून जायची. आपल्याला आवडलेल्या मूर्तींची मनातल्या मनात चित्र काढायची. ती नेहमी आपल्या बहिणीला सांगायची की मोठी झाल्यावर अशाच मूर्ती बनवणार आहे. मिनीच्या घराजवळ एक तलाव होता. तलावाच्या पायऱ्यांवर मिनी पाण्यातल्या माशांचा खेळ पाहत होती. पाहता पाहता ती स्वतःच एक मासोळी व्हायची. कधी समुद्राच्या लाटांवर तरंगायची, तर कधी खोल समुद्राच्या तळाशी जायची. तू कसला विचार करत आहेस, मला पण सांग ना. एकदा राणीनं हट्टच धरला. मग मिनीनं आपल्या स्वप्नांबद्दल राणीला सांगितलं. मिनीच्या स्वप्नांची गोष्ट ऐकून राणीला फारच मजा वाटली. ती म्हणाली, तू जिथे जाशील तिथे मला पण नेशील ना? मिनी हसून म्हणाली, हो नेईन की. आपण दोघे मिळून गेलो तर आणखीच मजा येईल. तर मग कशी वाटली मित्रांनो आजची गोष्ट? मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.